आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेचे आपल्या गावातील आणि आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले श्री सचिन राजू श्रीखंडे हे आज आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. ते सध्या आपल्या आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी त्यांची सध्या पोस्टिंग आहे आणि ते आज आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. शाळेच्या वतीनं आपण त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करायचं. तसेच आज शाळेचे मुख्याध्यापक सुरटकर सर, तसेच आपल्या शाळेतील शिक्षक सुट्टे सर, गोरे मॅडम आणि आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले आपले सचिन भाऊ श्रीखंडे, तसेच त्यांच्यासोबत आलेल्या मिसेस श्रीखंडे, ताईंचं नाव आणि सारिका ताई, हे सर्वजण या व्यासपीठावर उपस्थित आहेत. उपस्थित सर्वांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर नेते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. या तुम्ही परिवार असू द्या, तुमचा अभिमान आहे आम्हाला. हा फोटो वगैरे काय फोटो लागून हा हे बेटा या सरजी, या सर इकडून या. मॅडम या इकडून या, ताई तुम्ही जरूर फोटो पण घ्या. सरजी या सर, लंबा घ्या. बेटा शूटिंग अलीकडून घ्या ना पिल्लू, थोडस पुढे पुढे घ्यायचे, पूर्ण येतील असं. झाले बस देत आहे. हो बा आपण पाहतो की आपल्या भारत देशावर इंग्रजांनी राज्य केलं आणि त्यानंतर आपले भारतीय संविधान अस्तित्वात आले आणि त्यानंतर आपल्या तिन्ही सेना दलाचं आपलं गठन झालं. आणि आपण बघतो की आपण आपल्या भारत देशामध्ये कशामुळे सुरक्षित राहू शकतो, फक्त आणि फक्त सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. ते जर आपलं संरक्षण एवढं करतात की आपल्याला कुठल्याही प्रकारचा बाहेर शत्रूंचा त्रास होत नाही आणि या सर्वांपासून आपण सुरक्षित राहतो ते फक्त आपल्या भारत मातेचे सुपुत्र वीर जवान सैनिक हे आपल्या भारत मातेचं संरक्षण करतात, याच्यामुळेच आपण सर्वजण सुरक्षित राहतो. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री सचिन राजू श्रीखंडे यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सुरटकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरात टाळ्या वाजवायच्या. यानंतर श्रीखंडेताई यांचा सत्कार गोरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. देशमुख साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी सचिन भाऊ यांचा सत्कार करावा. यानंतर आपल्या शाळेतील शिक्षक सुट्टे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सचिन भाऊंचा सत्कार करावा. सगळे सत्कार करत आहेत, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या.
यानंतर सचिन भाऊ यांच्या सोबत उपस्थित सारिकाताई हिचा देखील सत्कार आपण करूयात. आपल्या शाळेतील विद्यार्थी देवेश आणि मयुरी या दोघांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सचिन भाऊंचा सत्कार करा. आईच्या डोळ्यात पाणी, छातीत अभिमान, देशासाठी झटतो तो आपला भारतीय सैनिक महान. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सुरटकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. भारत माता की, भारत माता की. नेमकं आज मी एवढा खुश झालेलो आहे की नेमकं काय बोलावं हे कळून नाही लागले. कारण मला असं वाटतंय की या ठिकाणी सचिन राजू श्रीखंडे, मेजर सचिन, आर्मी मध्ये मेजरच म्हटलं जातं, सचिन राजू श्रीखंडे मला असं वाटतंय माझ्याकडे शिकायला होता बहुतेक. आणि मी त्यांचा शिक्षक होतो आणि तो विद्यार्थी आज भारतीय सैन्य दलामध्ये आपल्या देशाचं संरक्षण करतोय. हे माझ्यासाठी म्हणजे फार आनंदाची आणि गौरवाची अशी बाब आहे. त्यामुळे मी असं एक आनंदी झालोय, कारण आतापर्यंत जवळपास माझ्याकडनं भरपूर पिढ्या या ठिकाणी घडून गेलेल्या आहेत. कारण मला जवान व्हायला मलाही वैयक्तिक मुळामध्ये फार आवडायचं, कारण माझे वडील सैनिकच होते. मी आर्टिलरी मध्ये भरती झालो होतो आणि मी नाशिकच्या या आर्टिलरी मध्ये मी भरती झालो होतो. परंतु आमच्या सरांनी मला वेळेवरती टीसी दिली नाही, कारण 1 दिवसाच ते कॅम्प होता. त्या कॅम्पमुळं माझं स्वप्न हे सैन्यात जाण्याचं राहून गेलं. असं काही हरकत नाही, परंतु मला अभिमान आहे. त्यामुळे मी प्रयत्न असं करत असतो की माझ्या विद्यार्थ्यांना शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे बॉडी फिटनेस, सैनिकाचं महत्व वगैरे पटवून देत असतो. आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या गावातील एक विद्यार्थी, एक व्यक्ती त्या देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवरती लढतोय. हीच आपल्यासाठी फार मोठी शाळेची पण आणि देशाची आणि गावाची फार मोठी अभिमानाची एक गोष्ट आहे, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. मला असं वाटतंय की सचिन भाऊनी या ठिकाणी एक थोडस जर मार्गदर्शन जर केलं आमच्या विद्यार्थ्यांना तर निश्चितपणे ते एक प्रेरणादायी असं ठरेल. परंतु थोडंफार चांगलं मुलांना एक चांगलं मार्गदर्शन, शिस्त याचं जर महत्व पटवून दिलं तर निश्चितपणे फार चांगलं होईल असं मला वाटतं. जय हिंद सर्वांना. मोठ्या आवाजात बोला. जय हिंद. भारत माता की, भारत माता की. वीर जवान तुझे सलाम, वीर जवान तुझे सलाम. येण्याच्या अगोदर एवढे चांगल्या प्रकारे स्वागत सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी मिळून केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि यायला जरा उशीरच झाला आम्हाला. खर तर आपल्या गावातून जास्तीत जास्त जवान जर सीमेवर गेले तर खूप बरं वाटेल. आपल्या गावात जास्तीत जास्त सर्व जवान खूप बॉर्डरवर असायलाच पाहिजे. हे असे तर बरेकांचे स्वप्न असतातच. जसे मी सुद्धा या शाळेत होतो. सुरटकर सर सुद्धा मला 5व्या वर्गात होते आणि त्यांचे विद्यार्थी सुद्धा आज खूप जण आपल्या गावातून 5-7 जण तर आहेत आर्मी मध्ये, सरांच्या एवढे नाही नॉलेज मध्ये. ते शिक्षक तुम्हाला सुद्धा आहे, त्यांनी असं आम्हाला घडवलं, ते तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे घडवू शकता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा शिकून आर्मी गेल्याबद्दल तुम्ही सुद्धा चांगले जाऊ शकता. फक्त गरज आहे की त्याला सकाळी प्रॅक्टिस खूप करावी लागते. पण जेव्हा 8वी 9वी 10वी नंतर जातात तर त्याचे कुणाचे स्वप्न असेल त्यांनी तयारी करायची गरज आहे. आमच्या वेळेस तर काही नव्हते तयारीसाठी. आता तर खूप सारे क्लासेस वगैरे आहेत. मी असेच गावात 2-3 जण मिळून प्रॅक्टिस करून झालेलो आहे. आता तर जास्तीत जास्त मार्गदर्शन माझ्या वेळेस खूप कमी होतं. कुणी सांगायला नव्हतं की मार्गदर्शन केले
तर लवकरात लवकर प्रॅक्टिस होऊ शकते. जर क्लासेस लवकर लावले तर लवकर मार्गदर्शन होते. विदाऊट मार्गदर्शन जास्त वेळ जातो. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, ज्यांना कुणालाही उत्तर येतं त्यांनी सांगा. कुणी तर आपल्या भारत देशाचे ब्रीद वाक्य कोणते आहे? सत्यमेव जयते. सैनिक दिवस केव्हा साजरा केला जातो? 15 जानेवारी. आणि प्रजासत्ताक दिवस? भारत देश केव्हा स्वातंत्र्य झाला? जय जवान जय किसान ही घोषणा कुणी दिली? थँक्यू सर्वांची. सर्वांनाच उत्तर येत होतं वाटतं. चला तर सर्वांनी प्रॅक्टिस वगैरे करून जास्तीत जास्त आपल्या गावातून देश सेवेसाठी जावे हीच एक इच्छा आहे माझी. आपल्या गावात जास्तीत जास्त जवान हे देश रक्षणासाठी आले पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. थँक्यू सर्वांची. धन्यवाद सचिन भाऊ. आता या ठिकाणी सचिन भाऊनी तुम्हाला चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितपणे मला असं वाटतंय की आपण आपलं एक कर्तव्य लागतंय की आपण देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर जाऊन संरक्षण हे आपण सर्वजण करू शकत नाही, परंतु सैनिकांचं आपण ह्या ठिकाणी एक ऋण प्रत्येकाने मानणं हे फार गरजेचं आहे. कारण ते दिवस रात्र सीमेवरती असतात बघ. आपल्यासाठी दिवस रात्रभर सीमेवरती असतात. ते जर सीमेवर जर राहिले नाही तर आपल्या आग्नेयाला उत्तरेला अनेक प्रकारचे जे देश आहेत ते आपल्या भारत देशावरती टपून बसलेले आहेत आणि ते निश्चितपणे कधी आक्रमण करतील आणि आपल्याला कधी गुलाम करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला त्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्या शाळेचे विद्यार्थी याला गर्व आहे आपल्या भारतीय सैनिकाबद्दल, त्यामुळे त्यांनी सत्कार केलेला आहे. तर या ठिकाणी म्हणजे मी एक फार आनंदी झाला आणि त्यांनी आता सांगितलं की बा आपल्या गावातील भरपूर मुलं जवान आहेत, भरतीमध्ये गेलेले आहेत आणि यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणचीच नाहीये. तर ते आपल्या या ठिकाणी शाळेत आलेत आणि त्यांनी तुमच्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलंय. त्यांच्याकडे बघून असं वाटतंय की ते आता फक्त 15, 16, 17, 18 वर्षाचाच एक जवान मुलगा आहे असं फिटनेस आपल्याला ठेवावं लागतं. या टाईपची जे आहे तर एक्झरसाइज बघा, त्यांचं वय निश्चितच 27, 28 किंवा 30च्या जवळपास असू शकते. तर सैनिकाला डे नाईट ते 24 आवर जे असतात ते ऑन ड्युटी असतात. ते कधीच म्हणजे जे काही 15, 16, 17, 18 वर्षाचे जे काही सर्व्हिस करत असतात ते म्हणजे आरामच नसतो त्यांना. ते एनी टाइम ते ड्युटीवरतीच असतात. कारण माझे वडील सुद्धा जेडी सैन्यामध्येच होते. माझ्या वडिलांनी 3 जवळपास 62, 72 आणि काही 61, 65 ज्या काही 2-3 लढ्या होत्या त्या लढलेल्या होत्या. त्यामुळे ते ह्या ठिकाणी म्हणजे मला सैनिकाबद्दल म्हणजे वारंवार सांगायचं तात्पर्य फार अभिमान आहे, गर्व आहे आणि फार आनंद झालाय ते या ठिकाणी आलेत आणि आपल्या शाळेची एक शोभा वाढवली त्याबद्दल शाळेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने म्हणण्यापेक्षा मी गावाच्या वतीनेच त्यांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. भारत माता के. वो मिट्टी ही नहीं सिर्फ ये वतन की शान है. वो मिट्टी नहीं है, ये वतन की शान है. जिस पर चलना भी हर सैनिक की पहचान है. जिस पर भी चलना हर सैनिक की पहचान है. यानंतर सारिकाताई यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. मी 2 वर्ष झालेत या गावात लग्न करून आले. मी नेहमी ऐकते सकाळी पण काम मुली करतात तर घरात आई किंवा बाबा किंवा आजी नेहमी असं म्हणतात की तुम्हाला शिकून काय करायचंय, संध्याकाळी कामच करायचे किंवा स्वयंपाक करा किंवा भाजी करा किंवा भाकरी करा. पण मुलींनो प्लीज या सगळ्यामध्ये पडू नका. भाकरी भाजी या सगळ्यांना आता मशीन निघाल्यात, कपड्यांना मशीन निघाली, भांड्यांना मशीन निघाली. तुम्ही शिका, खूप मोठं व्हा, सरांसारखं अजून आर्मी मध्ये तुम्ही पण जाऊ शकता.
खूप काही करू शकता. मी इंजिनियर आहे, मला माझ्या आईने कधीच ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या की भाकरी कर, भाजी कर, स्वयंपाक कर, कधीच नाही आजपर्यंत. पण ते ऑटोमॅटिकली मुलगी असल्यामुळे मला सगळं येतं आणि आपल्या सगळ्यांनाच ते येतं एका वेळेनंतर. त्याच्यामुळे या एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही या सगळ्यात पडू नका. पण अशा खूप काही मुली आहेत ज्यांना शिक्षण कमी होतं, मग कामामुळे घरात कामं करता, अभ्यासाला वेळ नाही मिळत, लक्ष द्यायला वेळ नाही मिळत, किंवा लहान छोटे बहीण भाऊ असतात त्यांना सांभाळण्यात जातो. त्या गोष्टीमध्ये खरंच पडू नका. सर किंवा मॅडम तुम्हालाही विनंती आहे की त्यांना हेच मार्गदर्शन करा की तुम्ही कामामध्ये पडू नका. खूप मशीन आल्यात, तुम्ही आज 40-50 हजार कमवायला लागले का 20,000ची मशीन आरामात घेऊ शकता तुमच्या कामासाठी. पण शिक्षण हे खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे शिका, मुलांनीही पण शिका, त्यांनाही गरजे, पण त्यांना असंही मिळतच घरातून शिकण्यासाठी तो प्रोत्साहन, पण मुलींना खरंच मिळत नाही. मी शिकल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. मॅडम आज तुम्हाला शिकवायला आहेत, त्यांच्या शिक्षणामुळे, काम वगैरेमुळे कोणीही समोर येत नाही किंवा वर जात नाही. थँक्यू. धन्यवाद ताई. आपण बघतो की आपल्या सैन्य दलामध्ये सुद्धा मुलींसाठी सुद्धा काही जागा ह्या आरक्षित असतात आणि त्या सर्वच्या सर्व जागा ह्या दरवर्षी भरल्या जात नाहीत. त्याच्यामुळे सर्व मुलं आणि मुली दोघांनी सुद्धा असं एक स्वप्न बाळगायला हवं की आपणही भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होऊन आपणही आपल्या देशाचं संरक्षण करावं. कारण सैन्य दलामध्ये अनेक विविध प्रकार आहेत. आपलं भूदल आहे, नौदल आहे, वायुदल आहे, विमानाद्वारे लढाई करावी. अशा प्रकारे सैन्य दलामध्ये सहभागी होऊन आपण आपल्या देशाचं, आपल्या गावाचं, शाळेचं, घराचं, कुटुंबाचं, सर्वांचं आपण नाव उज्ज्वल करावं.